मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 3 मिनिटात 30 बातम्या. मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम घोषित करण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी 20 जणांच्या समितीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक समितीमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांचा समावेश. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता. ठाण्यात महायुती एकत्र लढणार नसल्याचं चित्र. शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपचा नकार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी. वाल्मिक कराडसह अन्य आरोपींविरोधात आरोप निश्चित होणार. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. कराडमध्ये आघोरी पूजा. शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या फोटोचा वापर. कार्यकर्त्यांचे फोटो वापरून आघोरी पूजा. द्वेषातून हे कृत्य केल्याचा संशय. भाजपच्या सांगली जिल्ह्यावर राग. खासदार विशाल पाटलांचा भाजपवर आरोप. भाजप फसवणूक करणारा पक्ष. 10 वर्षात निधी का दिला नाही, विशाल पाटलांचा भाजपला सवाल. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेकडून काँग्रेस आणि मनसेला खिंडार. माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. केडीएमसी मध्ये महायुती जिंकणार, शिंदेंना विश्वास. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा. आमदार राम कदम यांनी केस कापले. 4 वर्षानंतर राम कदम यांनी केस कापले. घाटकोपरचा पाणी प्रश्न सुटल्यानं प्रतिज्ञा पूर्ण केल्यानंतर केस कापण्यात आल्याची माहिती. राज्य निवडणूक आयोगाने राखीव जागांवरील उमेदवारांसाठी महत्त्वाचे नियम स्पष्ट केले. निवडणूक लढवण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक. नाशिक मनपात भाजपचा महायुतीसाठी नकार. नाशिकमध्ये सर्व 122 जागा भाजप स्वबळावर लढणार. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे आव्हान. नाशिकमध्ये भाजपचं धक्कातंत्र. निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून राहुल ढिकळेंना हटवलं. देव यांनी फरांदेंची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीच्या कामातून पळवाट काढण्यासाठी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी रजांचा आधार घेतला. रजेवरील कर्मचाऱ्यांना तत्काळ हजर राहण्याचे आदेश. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून ड्रग्जचा साठा जप्त. कैद्यांकडे तब्बल 1,07,000 ड्रग्ज आढळलं. कारागृहाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह. विठ्ठलाची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित. मंदिर समितीचा दावा. विठ्ठल रुक्मिणीच्या चरणांची झीज होण्याच्या चर्चेनंतर मंदिर प्रशासनाची माहिती. नाशिकमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नाशिक मनपा क्षेत्रात पूर्ण दिवस पाणी नसणार. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. अकोल्यात दुचाकी चोराला अटक. आरोपीकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपीने अकोला, मूर्तिजापूर, गोंदिया अशा अनेक ठिकाणी चोरी केल्याची दिली कबूल. संभाजीनगरमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार. रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमधील घटना. तरुणीला बळजबरीनं मद्य पाजून सामूहिक अत्याचार केला. तरुणीच्या तक्रारीनंतर 3 आरोपींना अटक. भिवंडी शहरातील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरी. चोरटा सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळाला. ज्वेलर्सच्या दुकानात 2.5 लाखांची चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. परभणी महापालिकेनं आचारसंहिता लागू झाल्यावर 550 कोटींचं टेंडर काढलंय. काँग्रेसकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती.